विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू MPSC PYQ क्लब. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत MPSC राज्यसेवा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2019 या वर्षाचं PYQ ॲनालिसिस. आणि आजचा आपला सब्जेक्ट आहे जिओग्राफी अँड एन्व्हायरमेंट. तर मित्रांनो, चला आता आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. तर आजचा पहिला प्रश्न आहे, तर पहा, कॉलम ए मध्ये ओरिजिन ऑफ सोलर सिस्टम दिलेला आहे आणि कॉलम बी मध्ये त्याची थिअरी जी आहे ती कोणी दिलेली आहे, त्याचं इन्व्हेंटरचं नाव दिलेलं आहे. तर पहा, ए मध्ये दिलेलं आहे नेब्युलर हायपोथेसिस, बी मध्ये आहे मेटिओराइट हायपोथेसिस, सी आहे प्लॅनेटेझिमल हायपोथेसिस आणि डी आहे टायडल हायपोथेसिस. तर मित्रांनो, तर याचं उत्तर पहा, आन्सर 2 येत आहे. म्हणजे एचं 3, बीचं 2, सीचं 4 आणि डीचं 1. अशा पद्धतीने म्हणजे नेब्युलर हायपोथेसिस जी आहे ती लोकियरनं दिलेली आहे, मेटिओराइट हायपोथेसिस जी आहे ती मुल्टननं दिलेली आहे, प्लॅनेटेझिमल हायपोथेसिस जी आहे ती लॅपलासनं दिलेली आहे आणि टायडल हायपोथेसिस जी आहे ती जेम्स जीन्सनं दिलेली आहे. तर मित्रांनो, या चार्टमध्ये तुम्ही बघा, एका पहिल्या कॉलममध्ये थिअरी दिलेली आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्याचा इन्व्हेंटर किंवा कोणी दिलेलं आहे ते दिलेलं आहे. तर बघा, गॅसेस हायपोथेसिस इमॅन्युअल कंटनं दिलेली आहे, टायडल और ग्रॅव्हिटेशनल थिअरी जी आहे ती जीन अँड जेफ्रीनं दिलेली आहे, नेब्युलर हायपोथेसिस लॅपलासनं दिलेली आहे, सुपरनोवा हायपोथेसिस हॉलने दिलेली आहे, इंटरस्टेलर हायपोथेसिस जी आहे ती स्मिथनं दिलेली आहे, प्लॅनेटेझिमल हायपोथेसिस जी आहे चेंबरलिन अँड मुल्टन या दोघांनी दिलेली आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी जी आहे ती ॲल्पवेनने दिलेली आहे, सीफिट थिअरी जी आहे ती बॅनर्जी यांनी दिलेली आहे आणि बायनरी थिअरी ही एच.एन. रसेल आणि लिटलटन यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, याच चार्टवरती 2022 आणि 22 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे दर 3 किंवा 4 वर्षांनी हा क्वेश्चन रिपीट होत आहे. तर तुम्हाला हे सर्व नाव लक्षात ठेवायचे आहेत. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे बघा, व्हॉट आर द एव्हिडन्सेस इन फेवर ऑफ द कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी? सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन. ए आहे जिग्सॉ फिट, बी आहे ट्रान्सकरंट फॉल्ट्स, सी आहे फॉसिल्स इन डिफरंट एरियाज, डी आहे कन्व्हेन्शन इन मेंटल. तर मित्रांनो, याचं उत्तर ए अँड सी ऑप्शन 3 येत आहे. तर कसे येते त्यात आपण पाहणार आहोत. तर सर्वात आधी कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी काय असते ते बघा. अल्फ्रेड वेगनर सजेस्टेड कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी इन 1920s. तर तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे की कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी जी आहे कोणी दिली, तर ती दिलेली आहे अल्फ्रेड वेगनरनं. According to continental drift theory, there exists one big landmass which he called Pangaea, which was covered by one big ocean called Panthalassa. A sea called Tethys divided the Pangaea into two huge landmasses, Laurentia to the north and Gondwana land to the south of Tethys. Drift started around 200 million years ago, Mesozoic era, Triassic period and late Triassic epoch मध्ये, and the continents began to break up and drift away from one another. तर मित्रांनो बघा, following are the evidence of the continental drift theory. The matching of continents, the shoreline of Africa and South America facing each other have a remarkable and unmistakable match. म्हणजे बघा, जी साऊथ अमेरिका आहे त्याचा मॅप असा आहे बघा, आणि साऊथ आफ्रिका आहे ते असा काहीतरी मॅप आहे, आणि हे जो फेस आहे ना, तो एकमेकांमध्ये जर मॅच केला तर तो एक्झॅक्ट बसतो एकामध्ये फिट. असं त्यांचं मॅचिंग ऑफ कॉन्टिनेंटचं उदाहरण आहे. रॉक्स ऑफ सेम एजेस अक्रॉस द ओशन, द बेल्ट ऑफ एन्शियंट रॉक्स ऑफ 2000 million years फ्रॉम ब्राझील कोस्ट मॅचेस विथ दोज फ्रॉम वेस्टर्न आफ्रिका. म्हणजे जे रॉक इथे ब्राझीलमध्ये सापडतात तेच इथं आफ्रिकामध्ये पण सापडतात, आणि दोघांच्या मध्ये जवळजवळ 4000 माईलचा डिफरन्स आहे. तर बघा, टिलाइट, तिसरा आहे टिलाइट. द गोंडवाना सिस्टम ऑफ सेडिमेंट्स फ्रॉम इंडिया इज नोन टू हॅव इट्स काउंटरपार्ट्स इन 6 different land masses of the southern hemisphere. Counterparts of this succession are found in Africa, फाल्कलँड आयलँड, मदागास्कर, अंटार्क्टिका अँड ऑस्ट्रेलिया बिसाइड्स इंडिया. म्हणजे इंडियामध्ये जे काही सेडिमेंट टाईपचे रॉक सापडतात तेच सेम टू सेम रॉक
आफ्रिका, फॉकलँड आयलँड, मदागास्कर, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, म्हणजे जे की लाखोने पण हजारो किलोमीटर दूर आहेत तिथे सुद्धा आढळतात. आणि हे पण त्याचं एक एक्झाम्पल आहे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीचं. नंतर प्लेसर डिपॉझिट्स, तर बघा, रिच प्लेसर डिपॉझिट्स ऑफ गोल्ड इन घाना कोस्ट बट देर इज नो सोर्स रॉक इन द region. The gold bearing veins are in Brazil, and it is obvious that the gold deposits of Ghana are derived from the Brazil plateau when the two continents lay side by side. आणि लास्ट आहे distribution of fossils. Identical species of plants and animals adapted to living on land or in fresh water are found on either side of the marine barriers. म्हणजे या साईडला म्हणजे साऊथ अमेरिका आणि साऊथ आफ्रिकामध्ये पण एकाच टाईपचे प्लांट्स अँड ॲनिमल्स आढळतात, जे की ॲनिमल्स ओशन ट्रॅव्हल करू शकत नाहीत, तरी पण त्याचे जे अवशेष आहेत फॉसिल ते दोन्ही साईडला आढळतात, असं त्याचं म्हणणं आहे. तर पहा, आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. एक्झामाइन द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन. स्टेटमेंट ए आहे, इनर कोर ऑफ द अर्थ इज मेड अप ऑफ निकेल अँड फेरस. स्टेटमेंट बी आहे, द अर्थ क्रस्ट इज मेड अप ऑफ सिलिका, ॲल्युमिनियम अँड मॅग्नेशियम. तर पहा, पहिला ऑप्शन आहे स्टेटमेंट ए अँड बी आर बोथ करेक्ट. दुसरा आहे स्टेटमेंट ए इज करेक्ट अँड बी इज रॉंग. तिसरा आहे स्टेटमेंट ए इज रॉंग अँड बी इज करेक्ट. आणि चौथा आहे स्टेटमेंट ए अँड बी आर बोथ रॉंग. तर मित्रांनो, याचं उत्तर एक येते, ऑप्शन बोथ आर करेक्ट. तर पहा, कोर काय असतं बघा, द इनर मोस्ट लेअर ऑफ द अर्थ इज कोर. दी सेंट्रल मास मेनली मेड ऑफ निकेल अँड आयरन, देअरफॉर इज कॉल्ड एज निफे. म्हणजे NI निकेलचं NI आणि आयनचं Fe घेऊन निफे हे ॲक्रोनिम त्यांना बनवलेलं आहे. The density of the layer is 5.1 to 13. It is composed of heaviest mineral materials. The core contains 1/3 of the entire mass of the earth. It has two layers, outer metallic core and inner metallic core. Crust म्हणजे जे अर्थचा सर्वात वरचा भाग आहे त्याला आपण क्रस्ट म्हणतो. The earth is composed of various kinds of elements. About 98% of the total crust is made up of 8 elements as oxygen, silicon, aluminum, iron, calcium, sodium, potassium, and magnesium. The rest is constituted by elements like titanium, hydrogen, phosphorus, manganese, sulfur, carbon, nickel, and others. The elements in the earth crust are rarely found exclusive but are usually combined with other elements to make various substances. These substances are recognized as minerals. म्हणजे सेपरेट एलिमेंट्स न सापडतात ते मिनरलच्या फॉर्ममध्ये सापडतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर पहा, द कंटिनेंट्स आर मेनली कंपोज ऑफ सिलिका, कंपाऊंड ऑफ सिलिकॉन अँड ॲल्युमिनियम. आणि याले म्हणून सिलिकॉनचं SI आणि ॲल्युमिनियमचं AL, सियाल म्हटलं जातं. कशाला? तर कॉन्टिनेंट्सला. आणि ओशनिक क्रस्ट, जी पहिले झालं आपण कंटिनेंटची क्रस्टबद्दल बोललो, आता बघा ओशनिक क्रस्ट. धिस इज द सेकंड लेअर ऑफ द क्रस्ट. इट इज मेड अप ऑफ सिलिका अँड मॅग्नेशियम. इट वॉज अर्लियर कॉल्ड सायमा. म्हणजे सिलिकॉनचं SI आणि मॅग्नेशियमचं MA. तर लक्षात ठेवा, कॉन्टिनेंट्स जे आहेत ते सियाल आहे आणि ओशनिक क्रस्ट जी आहे ती सायमा आहे. तर इथे या पिक्चरमध्ये बघा, इंटेरियर ऑफ अर्थ डायग्राम दिलेला आहे. तर बघा, सर्वात वरती आहे कॉन्टिनेंटल क्रस्ट, त्याच्या खाली आहे ओशनिक क्रस्ट, त्याच्या खाली आहे अप्पर मोस्ट मॅन्टल, त्याच्या खाली आहे पार्शियली मोल्टन एस्थेनोस्फिअर, आणि हा तोच लिक्विड एस्थेनोस्फिअर आहे जिथे की कॉन्टिनेंट्स फ्लोट करतात. सॉलिड एस्थेनोस्फिअर, मॅन्टल ट्रान्झिशन, लोअर मॅन्टल, आउटर मोल्टन कोर आणि इन्नर कोर. आणि याची बघा रेडियस दिलेली आहे 6370 किलोमीटर. तर पहा, आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. एक्झामाइन अँड आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट्स ऑफ द फॉलोइंग. स्टेटमेंट ए आहे, डेक्कन प्लॅटो इज मेड अप ऑफ बसाल्ट रॉक. आणि स्टेटमेंट बी आहे, द ओरिजिन ऑफ बसाल्ट रॉक ऑन द डेक्कन प्लॅटो इज ड्यू टू द डिपॉझिशन ऑफ लावा इरेप्टेड फ्रॉम व्होल्कॅनो. तर पहा मित्रांनो, याचं उत्तर जे आहे ते स्टेटमेंट बोथ आर करेक्ट, ए अँड बी. बघा, डेक्कन प्लॅटो इज मेड अप ऑफ बसाल्ट अँड एक्सट्रुजिव्ह इग्नियस रॉक.
The Deccan Traps formed between 60 and 68 million years ago. At the end of Cretaceous period, the bulk of the volcanic eruption occurred at the Western Ghats near present-day Mumbai some 66 million years ago. This series of eruptions may have lasted fewer than 30,000 years in total. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर पहा पुढचा प्रश्न आहे कॉलम ए आहे तिथं टाईप ऑफ रॉक दिलेला आहे, कॉलम बी आहे तिथं कॉलम बी मध्ये रॉक दिलेला आहे. तर बघा ए मध्ये आहे एक्सट्रुजिव्ह इग्निशियस रॉक, बी आहे इंट्रुजिव्ह इग्नियस रॉक, सी आहे सेडिमेंटरी रॉक आणि डी आहे मेटामॉर्फिक रॉक. आणि कॉलम 2 मध्ये आहे डाईक, अर्नेसियस रॉक, ग्रेफाईट आणि कॉंग्लोमेरेट. तर मित्रांनो ग्रेफाईट जो आहे तो आहे मेटामॉर्फिक रॉक म्हणजे डीचं 3 येणार. डीचं 3 असा एकच ऑप्शन आहे, पण हा क्वेश्चन बहुतेक हॅश झालेला आहे. तर मित्रांनो ऑप्शन बरोबर दिलेले नव्हते म्हणून हा क्वेश्चन एमपीएससीने डिलीट केलेला आहे. तर पहा रॉक्स आर ग्रुप्स ऑफ मिनरल्स हेल्ड टुगेदर बाय केमिकल बॉन्ड्स. रॉक्स आर ऑफ 3 टाइप्स, इग्नियस रॉक, सेडिमेंटरी रॉक आणि मेटामॉर्फिक रॉक. तर पहा इग्नियस रॉक दे आर फॉर्म व्हेन मॅग्मा अँड लावा कूल डाऊन अँड सॉलिडिफाय. तर इग्नियस रॉकचं एक्झाम्पल आहे ग्रॅनाइट, गॅब्रो, बेसॉल्ट. तर ग्रॅनाइट जो आहे ना तो ते एक असते, एक मिनिट मित्रांनो बघा ग्रेनाइट जो आहे तो आहे एक्सट्रुजिव्ह इग्नियस रॉक आणि डाईक डाईक येते इंट्रुजिव्ह इग्नियस रॉक म्हणजे बीचं एक येणार आहे. नंतर बघा सेडिमेंटरी रॉक्स दीज आर फॉर्म व्हेन फ्रॅगमेंट्स ऑफ रॉक डिपॉझिट्स कम टुगेदर बाय द प्रोसेस ऑफ लिथिफिकेशन. अर्नेसियस रॉक्स आर दो सेडिमेंटरी रॉक्स whose particle size lies between 0.06 mm to 2 mm. एक्झाम्पल याचं आहे कॉग्लोमेरेट. म्हणजे अर्नेसियस आणि कॉग्लोमेरेट हे दोन्ही पण सेडिमेंटरी रॉक्सचे टाईप आहेत. आणि मेटामॉर्फिक रॉक्स काय असते बघा दे आर फॉर्म व्हेन रॉक्स अंडरगो द प्रोसेस ऑफ रिक्रिस्टलायझेशन. आणि हे जी प्रोसेस आहे रिक्रिस्टलायझेशनची ती अंडर हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचरमध्ये होते. तर याचे एक्झाम्पल आहे स्लेट, मार्बल, क्वार्ट्झाइट आणि ग्निसाइड. ग्रेफाइट फॉर्म्स फ्रॉम द मेटामॉर्फिझम ऑफ कार्बोनेसियस मटेरियल. कार्बोनेसियस मटेरियल म्हणजे ऑर्गॅनिक मटेरियल्स. तर पहा आपण पुढचा प्रश्न पाहूयात. द फॉलोइंग फिगर्स आर द रिलीफ फीचर्स क्रिएटेड बाय एक्सटर्नल फोर्सेस. सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन फ्रॉम दीज रिलीफ फीचर्स क्रिएटेड बाय एक्सटर्नल फोर्सेस. तर पहा पहिला आहे यू शिफ्ट व्हॅली, दुसरा आहे जॉर्ज, तिसरा आहे बारखन आणि चौथा आहे आर्च. तर बघा मित्रांनो ऑप्शन एक आहे विंड, ग्लेशियर, सी वेव्स, रिव्हर. दोन आहे ग्लेशियर, रिव्हर, विंड, सी वेव्स. 3 आहे रिव्हर, विंड, ग्लेशियर, सी वेव्स. आणि 4 आहे सी वेव्स, ग्लेशियर, रिव्हर अँड विंड. तर मित्रांनो आता याचं उत्तर आपण ऑप्शन एलिमिनेशन काढणार आहोत. तर बघा जे आर्च आहे तर हे सी वेव्समध्ये बनतात म्हणून हे कटला, हा कटला. नंतर हे जे बारचेन आहे ते विंडमुळे बनतात म्हणून हा पण कटला. तर ऑप्शन 2 येते बघा. तर ग्लेशियरमुळे यू शेप व्हॅली बनते. जॉर्ज जे आहे ते रिव्हरमुळे बनते. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्लेशियरमुळे यू शेप व्हॅली बनते आणि रिव्हर जे आहे त्याच्यामुळे व्ही शेप व्हॅली बनते. त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज नाही व्हायचं आहे. तर बघा तुम्हाला याचे जे विंड आहे, ग्लेशियर आहे, सी वेव्ज आहे, रिव्हर आहे, याचे सर्वांचे तुम्हाला रिलीफ फीचर म्हणजे लँडफॉर्म्स करायचे आहेत, इरोजनल ॲज वेल ॲज डिपॉझिशनल. हा फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे. दरवर्षी याच्यावरती मिनिमम एक क्वेश्चन येईल, कधी कधी 2 सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत. तर एकदम सोपा असा हा टॉपिक आहे. तर ते तुम्ही करून घ्या. जसे की रिव्हरचे जे लँडफॉर्म्स आहे जसं की व्हॅली आहे, नंतर वॉटरफॉल बनते, नंतर जॉर्ज बनते, नंतर प्लेन्स बनते, डेल्टा बनते. हे जे सर्व आहेत ते सर्व रिव्हरचे लँडफॉर्म्स आहेत. तसेच ग्लेशियर, विंड, सी वेव्ज आणि अजून सिंक होल्स वगैरे जे असतात ते पण तुम्हाला करायचे आहेत. तर पहा आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. स्टेटमेंट बघा एक्झामाइन द स्टेटमेंट ए अँड स्टेटमेंट बी. स्टेटमेंट ए आहे 35% सोलर एनर्जी इज नॉट युजफुल फॉर द हिटिंग ऑफ अर्थ सरफेस as well as atmosphere, that heat is called albedo of the earth's surface. Statement B आहे through short wave scattering and reflection process of the air molecules, heat is transferred by the small dust particles, clouds and earth surface in the space. तर पहा ऑप्शन 1 आहे स्टेटमेंट्स ए अँड बी आर बोथ ट्रू अँड बी इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. 2 आहे स्टेटमेंट ए अँड बी आर बोथ ट्रू अँड बी इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए.
3 आहे स्टेटमेंट ए इज ट्रू बट बी इज फॉल्स आणि 4 आहे स्टेटमेंट ए इज फॉल्स बट बी इज ट्रू. तर मित्रांनो याचं उत्तर ऑप्शन 1 म्हणजे स्टेटमेंट ए अँड बी आर बोथ ट्रू अँड बी इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. तर पहा, सन इज द ग्रेटेस्ट सोर्स ऑफ एनर्जी टू द अर्थ. इट प्रोव्हाइड्स कंटिन्युअस एनर्जी इन द फॉर्मेशन ऑफ radiation, some part of which is absorbed by the Earth's atmosphere while the remaining is reflected back. The reflected amount of radiation is called albedo of the Earth. The albedo काय असते तर reflected amount of radiation. While passing through the atmosphere, some amount of energy is reflected, scattered, and absorbed. Only the remaining part reaches the Earth's surface. Roughly 35% are reflected back to space even before reaching the Earth's surface. Of these 20 म्हणजे 35 पैकी बघा 27% are reflected back from the top of the clouds and 2% from the snow and ice covered areas of the Earth. The remaining 65% is absorbed, 14% within the atmosphere and 51% by the Earth's surface. The Earth radiates back 51% in the form of terrestrial radiation. तर बघा 51% जे टेरेस्ट्रियल रेडिएशन आहे त्याच्यापैकी 17% आर रेडिएटेड टू स्पेस डायरेक्टली अँड द रिमेनिंग 34% आर ॲब्झॉर्ब बाय द ॲटमॉस्फिअर. 6% absorbed directly by the atmosphere, 9% through convection and turbulence, and 19% through latent heat of condensation. 48% absorbed by the atmosphere, तर 48% ब्रेकअप दिलेला आहे. तर बघा 14 फ्रॉम इन्सुलेशन प्लस 34 फ्रॉम टेरेस्ट्रियल रेडिएशन are also radiated back into space. Thus, the total radiation returning from the Earth and the atmosphere respectively is 17 plus 48 equals to 65%, which balances the total of 65% received from the Sun. This is termed the heat budget or the heat balance of the Earth. ही जी प्रोसेस आहे त्याला आपण हीट बजेट ऑफ हीट बजेट ऑफ अर्थ म्हणतो किंवा हीट बॅलन्स ऑफ अर्थ असं म्हणतो. तर पहा आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. तर हा पण मॅच द फॉलोइंग बेस्ड क्वेश्चन आहे आणि हा फार वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. तर पहा कॉलम ए मध्ये लोकल विंड दिलेले आहेत आणि कॉलम बी मध्ये रिजन्स वेअर दे आर फाउंड म्हणजे आढळणारे प्रदेश दिलेले आहेत. तर बघा ए आहे चिनूक, बी आहे फॉन, सी आहे लू आणि डी आहे मिसरल. तर पहा चिनूक एकदम फार इम्पॉर्टंट वाला असा स्थानिक वारा म्हणजे लोकल विंड आहे आणि ही कुठे आढळते तर नॉर्थ अमेरिकाच्या रॉकी पर्वतात. म्हणजे एचं 4 कुठं आहे तर ऑप्शन ए असं उत्तर येते. म्हणजे बीचं 1 म्हणजे फॉन कुठं आढळते तर ॲल्प्स माउंटेन्स इन युरोप. लू तर प्लेन्स एरिया ऑफ नॉर्थ इंडिया म्हणजे भारतामध्ये आढळते. आणि मिसरल जे आहे ते फ्रॉम साऊथ युरोप टू मेडिटेरियन सी. तर पहा इथे तुम्हाला चिनूक नॉर्थ अमेरिकामध्ये आढळते. नॉर्थ अमेरिका, नॉर्थ ईस्टर्न ब्लिझर्ड बी नॉर्थ अमेरिका. पॅम्पेरो जो आहे तो साऊथ अमेरिकामध्ये आढळते. बघा बर्ग जे आहे ते जोहान्सबर्ग जे ट्रेकिंग लक्षात ठेवू शकता ते साऊथ आफ्रिकामध्ये आढळते. नंतर हर्मॅटन हे वेस्ट आफ्रिकामध्ये किंवा वेस्ट कोस्ट ऑफ साऊथ आफ्रिकाला आढळते. सिरोको जे आहे ते इथे आढळते बघा. नंतर खामसीन आहे ते अरेबियन प्लॅटोवरती आढळते. नंतर मिसरल जे आहे ते बघा इथे आणि फॉन आहे ते इथे आहे. तर मिसरल जे आहे ते मेडिटेरियन सी जवळ आढळते आणि फॉन हे ॲल्प्स इथे जे आहे ते ॲल्प्स माउंटेन आहेत तर ते तिथे आढळते. काराबुरान जे आहे तो बघा आशियामध्ये आढळते आणि ब्रिक फिल्डर आणि सदरली जे आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये आढळते. तर अशा प्रकारे काही लोकल विंडची नावं दिलेली आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि हे पण लक्षात ठेवायचे आहे की ते लोकल विंड हॉट आहे की कोल्ड आहे हे तुम्हाला सर्च करायचं आहे. तर पहा आता आपण अजून एक पुढचा प्रश्न पाहणार आहोत. हा पण मॅच द पेअरवाला क्वेश्चन आहे. बघा मॅच द पेअर्स ऑफ कॉलम ए अँड कॉलम बी. तर बघा कॉलम ए मध्ये दिलेले सॉईल टाईप, कॉलम बी मध्ये दिलेला आहे क्रॉप्स. तर बघा माउंटेनियस सॉईल, तर माउंटेनियस सॉईलमध्ये काय येते तर ॲपल येते बघा. बी ब्लॅक सॉईलमध्ये काय येते तर कॉटन. तर बघा बीचं 4 एकाच ऑप्शनमध्ये येते ब्लॅक कॉटन सॉईलवाला ऑप्शन. म्हणजे एचं 3 येणार, माउंटेनियस सॉईलचं ॲपल येते, ब्लॅक सॉईल बीचं 4 म्हणजे कॉटन येते. डेझर्ट सॉईल सीचं 1 तर डेझर्टमध्ये आपण सिरियल्स म्हणजे भरड धान्य घेतो. आणि लॅटेराइट सॉईल म्हणजे जांभीमध्ये काय येते तर कॅश्यू म्हणजे आपला कोकणाचा जो भाग आहे गोवा म्हणा सिंधुदुर्ग म्हणा तिथं जांभी मृदा आढळते आणि तिथं काजूचं उत्पादन फार होते. तर पहा इथं याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. रेड सॉईल तर पहा फॉर्म ड्यू टू वेदरिंग ऑफ मेटामॉर्फिक रॉक्स
red in appearance due to presence of iron oxide. The soil is sandy and mildly acidic and potash rich, very low in lime, phosphorus, मॅग्नेशियम आणि ऑर्गॅनिक मॅटर. राईस व्हीट म्हणजे कोणकोणते क्रॉप रेड सॉईलमध्ये येतात तर बघा राईस व्हीट शुगर केन मेज ग्राउंडनट रागी पोटॅटो ऑइलसीड पल्सेस मिलेट फ्रूट अँड व्हेजिटेबल. तर दुसरा टाईप आहे फॉरेस्ट अँड माउंटेन सॉईल. तर खात्यामध्ये बघा फॉरेस्ट आणि माउंटेन सॉईलमध्ये बघा रिच इन ऑर्गॅनिक मॅटर लो इन न्यूट्रियन्स लाईक पोटॅश फॉस्फरस अँड लाईम आर ॲसिडिक इन नेचर म्हणजे ॲसिडिक असतात. नीड द ॲडिशन ऑफ राईट फर्टिलायझर्स आणि त्यामध्ये क्रॉप्स बघा टी स्पायसेस व्हीट मेज बार्ले कॉफी ट्रॉपिकल फ्रूट्स अँड टेम्परेट फ्रूट कल्टिवेशन. टेम्परेट फ्रूटमध्ये येते ॲपल. लॅटराइट सॉईल धिस सॉईल इज ॲसिडिक. लॅटराइट सॉईल पण ॲसिडिक असते. लो इन ह्युमस फॉस्फरस नायट्रोजन अँड कॅल्शियम आर हायली रिच इन आयरन. तर याच्यामध्ये लॅटराइट सॉईलमध्ये क्रॉप्स बघा कॉटन राईस रबर कोकोनट व्हीट पल्सेस टी कॉफी अँड कॅशू यूज टू मेक ब्रिक्स. तर लॅटराइट सॉईलपासून ब्रिक्स सुद्धा बनवले जातात. तर पहा ब्लॅक सॉईल formed from lava rocks and is black in color, also known as black lava soil, and is rich in clay, rich in aluminium, iron, lime, and magnesium, poor in phosphorus, nitrogen, and humus, becomes sticky on wetting and develops large cracks during dry season. तर क्रॉप कोणकोणते घेतात तर कॉटन शुगर केन व्हीट ज्वार लिनसीड सनफ्लावर सिरियल सिट्रस टोमॅटोज टोबॅको ग्राउंडनट ऑइल सीड्स. तर आता शेवटचा सॉईलचा टाईप आहे तो आहे ॲल्युवियल सॉईल. बघा कंपोज ऑफ क्ले अँड सँड. तर याच्यामध्ये क्रॉप्स बघा तर ग्रीन ग्राम सोया ग्राउंडनट मस्टर्ड बार्ले ज्यूट मेज ऑइलसीड व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. आणि ॲल्युवियल सॉईल जी असते ती रिच इन न्यूट्रियंट सच ॲज फॉस्फोरिक ॲसिड ऑर्गॅनिक मॅटर लो इन बोथ नायट्रोजन अँड पोटॅश ॲपियर्स टू बी मोर सँडी अँड ड्रेन्स प्रॉपरली फास्टर दॅन द सॉईल. क्रॉप्स बघा खाली दिलेले आहेत कॉटन राईस व्हीट बाजरा ज्वार पी पिजन पीक चिकपी ब्लॅक टी. अशा प्रकारचे वेगवेगळे क्रॉप्स पण ॲल्युवियल सॉईलमध्ये घेतले जातात. तर पहा अजून एक मॅच द फॉलोइंग वाला क्वेश्चन आहे. तर बघा पहिल्या कॉलममध्ये रॉक दिलेले आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये ते आढळतात ते दिलेलं आहे. तर पहा ए आहे गोंडवाना सिरीज ऑफ रॉक्स बी आहे धारवाड सिरीजची रॉक सी आहे आर्चियन सिरीजची रॉक आणि डी आहे विंध्यन सिरीजची रॉक. तर पहा मित्रांनो याचं उत्तर येते ऑप्शन 3 म्हणजे गोंडवाना सिरीज जी आहे ती यवतमाळ आणि गडचिरोलीला आढळते. धारवाड सिरीज जी आहे ती 3 भंडारा आणि गोंदियाला आढळते. आणि आर्चियन सिरीज जी आहे ती सावंतवाडी वेंगुर्ला हे कोकणामध्ये येते. आणि डीचं जे आहे विंध्यन सिरीज ती चंद्रपूरला आढळते. तर पहा इथे तुम्हाला धारवाड रॉक कडप्पा रॉक नंतर विंध्यन रॉक गोंडवाना रॉक आणि आर्चियन रॉक अशा 5 प्रकारचे रॉकचे जे टाईप्स आहेत भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आढळणारे आणि ते कुठं कुठं आढळतात त्याचे काय काय वैशिष्ट्य आहेत ते सर्व दिलेलं आहे. हे तुम्ही एकदा वाचून घ्या आणि काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. तर पहा पुढचा प्रश्न आहे मॅच द फॉलोइंग अँड चूज द करेक्ट ऑप्शन. फर्स्ट सॅटेलाइट कम्युनिकेशन सेंटर इन महाराष्ट्र. बी आहे डिस्ट्रिक्ट हॅव्हिंग कम्प्लीट इलेक्ट्रिफिकेशन इन महाराष्ट्र. सी आहे फर्स्ट अर्धन डॅम इन महाराष्ट्र आणि डी आहे फर्स्ट हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट इन महाराष्ट्र. तर पहा मित्रांनो डीचं येते खोपोली रायगड. अर्धन डॅम आपल्याला सर्वांना माहिती आहे की गंगापूर नाशिक. नंतर डिस्ट्रिक्ट हॅव्हिंग कम्प्लीट इलेक्ट्रिफिकेशन इथे आर्वी डिस्ट्रिक्ट नसून हे एक वर्ध्यामधले ठिकाण आहे. आणि फर्स्ट सॅटेलाइट कम्युनिकेशन सेंटर इन महाराष्ट्र त्याचं उत्तर इथे वर्धा. तर पहा मित्रांनो हा क्वेश्चन हॅश झालेला आहे. हॅश याच्यामुळे झाला होता की इथे बी जी आहे डिस्ट्रिक्ट विचारले पण आर्वी जे आहे ते डिस्ट्रिक्ट नसून एक प्लेस आहे वर्ध्यामधलं म्हणून हा क्वेश्चन त्यांना डिलीट करावा लागला होता. तर पहा आता इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा. द फर्स्ट सॅटेलाइट कम्युनिकेशन सेंटर इन महाराष्ट्र वॉज इस्टॅब्लिश्ड ॲट वर्धा. आर्वी ऑफ महाराष्ट्र हॅज कम्प्लीट इलेक्ट्रिफिकेशन and it is in Wardha. Gangapur in Nashik is the first earthen dam in Maharashtra. It is built on Godavari River. Its water is used for the purpose of irrigation. Khopoli in Raigad has the first hydroelectric project in Maharashtra, commissioned in 1915. This is India's first clean energy plant set up with the vision of providing clean and abundant power to the city of Mumbai. तर
चला पुढचा प्रश्न पाहूयात. मॅच द ॲप्रोप्रिएट पेअर्स ऑफ रिव्हर्स अँड सिटीज ऑन द रिव्हर बँक. पहा, कॉलम ए मध्ये आहे रिव्हर आणि कॉलम 2 मध्ये आहे सिटीज ऑन रिव्हर बँक, म्हणजे त्या नदीवरती कोणतं शहर आहे. तर पहा, पहिला आहे ए आहे पांझरा रिव्हर, बी आहे धाम रिव्हर, सी आहे प्रवरा रिव्हर आणि डी आहे तापी रिव्हर. तर बघा मित्रांनो, याचं उत्तर येते ऑप्शन 1. पांझरा रिव्हरवरती धुळे आहे, धाम रिव्हरवरती पवनार आहे, नंतर प्रवरा रिव्हरवरती संगमनेर आहे, हे फार फेमस आहे, लक्षात ठेवा. आणि तापी रिव्हरवरती भुसावळ आहे. तर पहा, इथे तुम्हाला काही इम्पॉर्टंट सिटीज आणि त्या कोणत्या नदीवरती आहे त्याचा चार्ट दिलेला आहे. जसं की गंगाखेड आहे गोदावरी नदीवरती, मालेगाव आहे गिरनार नदीवरती, पुणे आहे मुळा आणि मुठा नदीवरती, कर्जत आहे उल्हास नदीवरती, नाशिक आहे गोदावरी नदीवरती, महाड आहे सावित्री नदीवरती, नांदेड आहे गोदावरी नदीवरती, कोल्हापूर आहे पंचगंगावरती, सांगली आहे कृष्णेवरती, कराड आहे कृष्णा आणि कोयनाच्या संगमवरती, गोरेगाव आहे गोदावरीवर, नागपूर आहे नाग नदीवर, भंडारा आहे वैनगंगेवरती, गडचिरोली पण आहे वैनगंगेवरती, बल्लारपूर आहे वर्धा नदीवर. तर अशा प्रकारे आपण सिटीज आणि ते कोणत्या नदीवरती आहेत ते पाहिलेलं आहे. तर आता आपण पुढचा प्रश्नाकडे जाऊया. गिवन बिलो आर टू स्टेटमेंट्स, वन लेबल्ड ॲज assertion and the other labeled as reason. Select your answer from the following option. बघा, assertion आहे air transport is very useful means of transport in mountainous and hilly regions for all. आणि बी आहे it is very costly and difficult to construct roads and railways in mountainous region. तर पहा मित्रांनो, याचं उत्तर येते ए इज फॉल्स बट आर इज ट्रू. तर ए इज फॉल्स, तर ए का चुकीचं आहे तर बघा, एअर ट्रान्सपोर्ट इज व्हेरी युजफुल मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट इन माउंटेनस अँड हिल्ली रिजन्स. इथपर्यंत हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. पण फॉर ऑल जे आहे ना, तर सर्वांसाठी ते अफोर्डेबल नाही आहे. म्हणजे एअर ट्रान्सपोर्ट हे फार महाग असते, त्याच्यामुळे जे फॉर ऑल ॲड केलं ना, त्याच्यामुळे ॲसर्शन हे चुकीचं होऊन जाते आणि रिझन जे आहे ते एकदम बरोबर आहे. तर पहा, एअर ट्रान्सपोर्ट इज व्हेरी युजफुल मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट इन माउंटेनस अँड हिली रिजन्स, but it is not for all as it is very expensive mode of transport and its reach is limited to fewer people compared to road and rail transport. Hence, assertion is false. Air transport is very capital intensive industry, that is why it is very expensive. The reason is correct as it is very costly and difficult to construct roads and railways in the mountainous regions as there is rough terrain, harsh weather and it is also difficult to move heavy machinery. तर पहा, अजून एक assertion and reasoning वाला क्वेश्चन आहे. तर assertion आहे की डिफॉरेस्टेशन रिझल्ट्स इन द इन्क्रीज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड इन द ॲटमॉस्फिअर. म्हणजे झाडांची तोड केल्यामुळे काय म्हणणं आहे त्यांचं की ॲटमॉस्फिअरमधील कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन वाढते, जे की अगदी बरोबर आहे. आणि त्याचं रिझनमध्ये बघा, फॉरेस्ट युटिलाइज कार्बन डायऑक्साईड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फूड. आणि जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की फॉरेस्टमधील जे झाड आहेत, प्लांट्स आहेत, ट्रीज आहेत, ते काय करतात, तर कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फूड. तर बघा, ए अँड बी बोथ आर ट्रू अँड आर इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए, म्हणजे ऑप्शन ए येते आहे. तर हा सेल्फ एक्सप्लेनरी क्वेश्चन आहे म्हणून याचं एक्सप्लेनेशन आपण दिलेलं नाही आहे. तर चला आता आपण अजून एक पुढचा प्रश्न पाहूयात. तर पुढचा प्रश्न आहे बघा, ऑब्झर्व द मॅप अँड फाइंड आउट द करेक्ट ऑप्शन ऑफ ब्लोविंग विंड्स. म्हणजे तर एक लक्षात ठेवा, तर वारे म्हणजे विंड्सची नाव कसं ओळखायचं की, तर ज्या डायरेक्शनकडून ती विंड उगम होत आहे, म्हणजे तिचा सोर्स आहे, ज्या डायरेक्शनकडून येत आहे त्या डायरेक्शनवरून तिचं नाव ठेवलेलं असते. म्हणजे बघा, हे समजा आता हे बघा, हे नॉर्थ आहे, साऊथ आहे, ईस्ट आहे आणि हे वेस्ट आहे. तर समजा एखादं वारं असं आलं तर आपण त्याला नॉर्थ ईस्टवाला विंड म्हणणार. एखादी हवा एकूण आली तर त्याला साऊथ वेस्ट म्हणणार. अशी आली तर त्याला ईस्टवाली म्हणणार. तर म्हणजे ज्या साईडनं ती उगम पावते त्याच्यावरून तिला नाव दिलेलं असते. तर इथे बघा, ही जी डायरेक्शन आहे ती इथे आहे, इथे आपलं ईस्ट आहे आणि इथे वरती नॉर्थ आहे, म्हणून ही नॉर्थ ईस्ट मॉन्सून विंड्स आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला विंड्स ओळखता आले पाहिजे. साऊथ वेस्ट मॉन्सून विंड्स जे आहेत ते खालून वरती जातात बघा. पोलर विंड्स जे आहेत ते पोलरवरती आढळतात, ते भारताच्या जवळपास कुठेही आढळत नाहीत.
तर पहा पुढचा प्रश्न आहे, स्टडी द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट ग्रीन हाऊस गॅसेस. ए आहे, आर प्लॅनेट वॉज हिटिंग ॲट द रेट ऑफ 1°C per 100 years till 1970. B आहे, since last 20 years the planet has been warming at the rate of 10°C per 100 years. C आहे, most of the glaciers in different parts of the world are retreating. आणि D आहे, frequency and effect of El Nino is increasing. तर पहा मित्रांनो, सी आपल्याला एवढं कळते कॉमन स्टेटमेंट, सी हा क्वेश्चन, सी हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. म्हणजे 3 मध्ये सी नाही म्हणून हा कटला आणि 1 मध्ये पण सी नाही म्हणून हा पण कटला. तर आता राहते सी डी आणि सी डी. तर याच्यामध्ये फक्त ए आहे आणि बी नाही. म्हणजे तर बघा, आर प्लॅनेट वॉज हिटिंग ॲट द रेट ऑफ 1°C per 100 years till 1930. ए स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. म्हणजे बी चुकीचंच असणार आहे. तर बी का चुकीचं आहे तर बघा, तर इथे जे 10°C per 100 years जो रेट दिलेला आहे तो अतिशय खूप जास्तीचा रेट आहे. इतका रेट कधी असणार नाही. जर एवढा रेट असेल तर 50 वर्षामध्ये पृथ्वीवरचं जे लाईफ आहे ती सर्व डिस्ट्रॉय होऊन जाईल. म्हणून तो की इम्पॉसिबल असा जो रेट दिला आहे 10°C per 100 years. म्हणून बी स्टेटमेंट हे कॉमन सेन्सनं सुद्धा चुकीचं आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून याचं उत्तर ते ए सी डी ऑप्शन 4. पहा इथे याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर पहा पुढचा एक मॅच द फॉलोइंग वाला क्वेश्चन आहे आणि हा एन्व्हायरमेंट टॉपिकचा क्वेश्चन म्हणू शकता तुम्ही. तर बघा, वेस्ट डिस्पोजल मेथड आहेत कॉलम 1 मध्ये आणि कॉलम 2 मध्ये त्याचं मेनिंग दिलेलं आहे. तर ए आहे सॅनिटरी लँडफिल, बी आहे इन्सिनरेशन, सी आहे पल्वरायझिंग आणि डी आहे पायरोलिसिस. तर पहा मित्रांनो, सॅनिटरी लँडफिल्स म्हणजे जे की डंप यार्डवरती आपण कचरा टाकून त्याला बुलडोजर म्हणा काहीतरी आपण झाकून घेतो, म्हणून एचं 2 येते. तर एचं 2 मध्ये हे 2 ऑप्शन आहेत. आणि पायरोलिसिस जे आहे, पायरोलिसिस जे असते ते असते कंबशन इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, म्हणजे डीचं 3 आलं पाहिजे. डीचं 3 म्हणून ऑप्शन 2 याचं उत्तर येते. म्हणजे बीचं 1 इन्सिनरेशन असते बर्निंग ऑफ वेस्ट, सीचं 4 म्हणजे पल्वरायझिंग असते स्प्रेडिंग द वेस्ट ऑन फील्ड्स. तर आता अजून एक पुढचा प्रश्न आहे बघा, द इफेक्ट्स ऑफ एरोझोल्स ऑन क्लायमेट इज आर. ए आहे, दे डायरेक्टली रिफ्लेक्ट सनलाइट बॅक टू स्पेस. बी आहे, दे इनडायरेक्टली मेक क्लाउड्स ब्राइटर रिफ्लेक्टर्स. सी आहे, एरोझोल्स हॅव अ नेट कूलिंग इफेक्ट ऑन क्लायमेट सिस्टम. आणि डी आहे, ह्युमन जनरेटेड एरोझोल्स ऑफसेट द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग टू सम एक्सटेंट. तर बघा ऑप्शन आहे, एक आहे ए बी सी आर ट्रू, 2 आहे ए एन सी आर ट्रू, 3 आहे बी सी डी आर ट्रू, 4 आहे ए बी सी डी आर ट्रू. तर मित्रांनो उत्तर ते 4 ए बी सी आणि डी आर ट्रू. तर पहा, an aerosol is a suspension of fine solid particles or liquid droplets in air or another gas. Aerosols can be generated from natural or human causes. The term aerosol commonly refers to the mixture of particles and in air and not the particulate matter alone. Examples of natural aerosols are fog, mist, and dust. Aerosol particles shape the climate as they circulate in atmosphere. Some of these particles can reflect sunlight, helping to cool the atmosphere. तर पहा, अशा पद्धतीने आपण जो एरोसोलचा क्वेश्चन आहे तो पाहिलेला आहे आणि ते 4ही स्टेटमेंट बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द मेजर कॉज ऑफ पुअर हेल्थ इन इंडियन्स. तो पहिला आहे एअर पोल्युशन, दुसरा ऑप्शन आहे वॉटर पोल्युशन, तिसरा ऑप्शन आहे नॉईज पोल्युशन आणि चौथा ऑप्शन आहे सॉइल पोल्युशन. तर मित्रांनो याचं उत्तर येते वॉटर पोल्युशन. कारण की आपल्याकडे वॉटरपासून स्प्रेड होणारे भरपूर डिझिजेस आहेत कम्पेअर टू एअर किंवा नॉईज पोल्युशन. तर पहा, वॉटर पोल्युशन इज वन ऑफ द मेजर कॉजेस ऑफ प्युअर हेल्थ इन इंडिया. Waterborne diseases are caused by a variety of microorganisms, biotoxins, and toxin contaminants, which lead to devastating illness such as cholera, typhoid, diarrhea, and other gastrointestinal problems. Outbreaks of waterborne diseases often occur after precipitation, म्हणजे मान्सून नंतर. तर पहा, शेवटचा क्वेश्चन आहे, द अर्थ समिट ऑफ 1992 at Rio de Janeiro resulted into a convention on biodiversity which came into force in which of the following date. तर पहिला आहे 19 डिसेंबर 1993, दुसरा आहे 1 एप्रिल 2000, तिसरा आहे 5 जून 1992 आणि चौथा आहे 29 डिसेंबर 1993. तर मित्रांनो याचं उत्तर येते ऑप्शन 4 29 डिसेंबर 1993 ला कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी, त्याला की आपण CBD असं म्हणतो, तो केम इन टू फोर्स आहे. तर बघा 5 जून 1992 ला काय झालं तर तेव्हा झालं होतं अर्थ समिट ऑफ 1992चं.
तर पहा, अर्थ समिट 1992 is also known as United Nations Conference on Environment and Development. Earth Summit 1992 succeeded in raising public awareness of the need to integrate environment and development. 190 countries pledged their commitment to achieve by 2010 a significant reduction in the current rate of biodiversity loss at global, regional, and local levels. As a follow-up, the World Summit on Sustainable Development म्हणजे Rio+10 was held in 2002 in Johannesburg, South Africa. In 2012, the United Nations Conference on Sustainable Development was also held in Rio and is also commonly called Rio+20 or Rio Earth Summit 2012. तर पहा, United Nations Convention to Combat Desertification UNCCD was adopted on 17 June 1994. During the time it was open for signature from October 1994 to October 1995. It received 115 signature. The convention entered into force in December 1996. तर बघा, आपल्याला आता CBD विचारलं होतं, तर ते उद्या UNCCD विचारू शकतात. तर त्याची डेट लक्षात ठेवा, डिसेंबर 1996 आहे. CBD म्हणजे कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आहे, त्याची डेट जी आहे ती होती 29 डिसेंबर 1993. आणि इंडियाने कधी रॅटिफाय केलं होतं तर बघा, फेब्रुवारी 18, 1994 CBDला. आणि युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज म्हणजे UNFCCC entered into force on March 21, 1994 and has been ratified by 197 countries. या तीनही डेट जे आहेत या 3 कन्व्हेन्शनच्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढच्या वेळेस दुसऱ्या कन्व्हेन्शनचे विचारले जाऊ शकते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 2019 या वर्षाचे जिओग्राफी अँड एन्व्हायरमेंट या विषयाचे PYQ ॲनालिसिस पाहिलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.